परत सांगते, निवडणुकीच्या 15 दिवसामध्ये अख्खं वातावरण बदलत नसतं. जे मोठे पक्षप्रवेश होते, समजित सिंह घाटगेंचा पक्षप्रवेश, तो एक वातावरण निर्मितीसाठी पवार साहेबांनी केलेला होता. लोकसभेला जर ही वोट जिहादची जर सुरुवात झालीये किंवा जे काही धुळ्याच्या इलेक्शन मधून आपल्याला जे काही दिसलं होतं, त्याच्यानंतर आता लोक म्हणायला तयार होते की परत हे नको व्हायला. म्हणजे मी मौलवी जलील यांच्यासारख्यांबरोबर चर्चा करताय आणि आम्हाला विचारात घेत नाही. इथं कुठंतरी या गोष्टींमुळे मराठा समाजानं जरांगींची साथ सोडली. आता प्रश्न पडतो, मोठमोठे कार्यालय घेऊन झालेल्या बैठका होत्या, पण या बैठकांकडे महाविकास आघाडीने कसं दुर्लक्ष केलं? कुठल्याही बाईला जास्त पिंक कलर आवडत नाही. मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली, निकाल जाहीर झालेले आहेत. एका बाजूला असं वाटत होतं की राज्यामध्ये कुठेतरी दोन पद्धतीनं मतदारांनी कल दिलेला आहे. एका बाजूला महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती, ह्यांचं पारडं समान राहील अशी चर्चा होती. राजकीय चाणक्य देखील तेच बोलत होते. मात्र निकाल आले आणि निकालामध्ये जे घडलं ते सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणार होतं. जवळपास 132 जागा भाजपला मिळाल्या. दुसरीकडं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं 57 जागा घेतल्या, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 41. याच्या उलट संपूर्ण महाविकास आघाडीच्या जागा या 50 पर्यंत देखील पोहोचू शकल्या नाहीत. आता हे नेमकं कसं घडलं? ह्यामध्ये चमत्कार नेमका काय घडला आहे की ज्याच्यामुळं महायुती एवढं पर्वतासारखं बहुमत घेत महाराष्ट्रात सत्तेवर येणार आहे? याच गोष्टी बोलण्यासाठी माझ्यासोबत राजकीय रणनीतिकार, खरं तर आपण म्हणू शकतो की ज्यांनी या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांसाठी काम केलेलं आहे, त्यांची ग्राउंडवरची रणनीती कशी असावी, त्यांचा मीडिया प्रेझेन्स कसा असावा आणि त्यांचं एकंदरीत कॅम्पेन कसं असावं, हे सर्व पाहणाऱ्या सायली नलावडे आपल्यासोबत आहेत. सायली, खरं तर मी जसं बोललो की बाबा तू एक रणनीतिकार म्हणून काम करतेस, तुला तरी वाटलं होतं का की महाराष्ट्रात असं काय घडेल? महाराष्ट्रामध्ये वेगळं काहीतरी घडेल असं वाटलं नव्हतं, पण 14, 19 आणि त्याच्यानंतर 24 या सगळ्यामध्ये एक वाटत होतं की या गेल्या 2 निवडणुकांनंतर आणि आता झालेली रिसेंटली लोकसभा, त्याच्यानंतर नक्की आकडेवारी बदलेल हे वाटत होतं. कारण निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायच्या आधी, आचारसंहिता लागायच्या आधी काही प्रमाणामध्ये जे वेगवेगळ्या पक्षांचं जे काही प्लॅनिंग चालू होतं, कारण ते परसेप्शन हे आधी 3-4 महिन्यापासून सुरू होतं की काय पुढे घडणार आहे हे दिसत होतं. त्या दृष्टिकोनातून वाटत होतं की महायुतीला यश मिळेल, कारण त्याच्यासाठी ते नियोजन करत होते. त्यामुळे ते वाटत होतं, पण इतकं मोठा आकडा मिळेल हे होणं शक्य नाही. इव्हन आपण गेल्या 25 वर्षात पण महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 वर्षामध्ये महाराष्ट्राने ते बघितलं नाहीये. त्यामुळे सगळे सरप्राईज आहेत, तशी मी पण सरप्राईज आहे. सगळे सरप्राईज आहेत. तर नेमकं घडलं काय ज्यावेळेस तू आकलन केलं असेल, आता रिझल्ट लागल्यानंतर किंवा काय, किंवा तू स्वतः ज्यावेळेस सगळ्या मतदारसंघामध्ये काही काम करत होतीस, ह्या रिझल्ट नंतर काय काय फॅक्टर चालले की ज्याच्यामुळे एवढं बहुमत मिळालं? फॅक्टर खूप चालले या रिझल्टमध्ये. जसं पहिल्यांदा एक शब्द आला, जो शब्द प्रत्येकाच्या तोंडात येतोय की चमत्कार काय घडला, तर चमत्कार घडला नाहीये, तो घडवलाय असं वाटतंय. कारण या सगळ्यामध्ये नियोजन खूप महत्वाचं होतं आणि तगडा विरोधी पक्ष आणि सत्तेत येणारा पक्ष, या दोन्हीही गोष्टी महत्वाच्या होत्या, ज्या की महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून होत्या. तर ज्याला कुणाला सत्तेत यायचंय त्याच्याकडे एक स्ट्रॉंग नरेटिव्ह असणं गरजेचं होतं आणि विरोधकांकडेही ते असणं गरजेचं होतं. त्याच्यावर निवडणूक चालली होती. त्यामुळे सगळ्यांचं जे काही मतांच्यासाठी किंवा लोकांपर्यंत आपलं एक परसेप्शन क्लिअर होण्यासाठी म्हणून जे मुद्दे घेऊन जाणं होतं त्याच्यावरही निवडणूक होती असं वाटतं. शब्द आला तुझा नरेटिव्ह. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये 2014 नंतर नरेटिव्ह हा शब्द सगळीकडे उच्चारला जातो. त्याशिवाय निवडणूकच होत नाही. विशेष म्हणजे साधा कार्यकर्ता पण म्हणतो की आम्ही नरेटिव्ह सेट करतोय. हेच नरेटिव्ह महाविकास आघाडीला लोकसभेला फायदेशीर ठरलं. बरोबर. भाजपची अशी आणि महायुतीची धुळधाण झाली. बरोबर. तेच नरेटिव्ह हे या निवडणुकीमध्ये महायुतीनं तयार केलं आणि ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी सापडली. हे नेमके 2 नरेटिव्ह मधला तू फरक कसा सांगशील? हा फरक खूप मोठा आहे. 2024च्या लोकसभा निवडणूक आली जेव्हा इंडिया आघाडीनं सगळ्यात पहिल्यांदा नरेटिव्ह सेट केलं की महायुती आहे की जी संविधानाच्या विरोधात आहे. हे खूप मोठं नरेटिव्ह त्यांनी सेट केलं आणि ते सेट झालं. ते सेट का झालं? कारण ते नरेटिव्ह सेट होण्यासाठीची एक प्रोसेस होती जी राहुल गांधींच्या यात्रेमुळे झाली. कारण राहुल गांधींच्या यात्रेचा तो काही एक फायदा झाला असेल तर तो असेल की ते सगळीकडे जात असताना संविधानाच्या विरोधात.
पण त्यांना ते नरेटिव्ह आताच्या विधानसभेपर्यंत नाही ठेवता आलं, कारण भाजपने सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा घेतला की हे नरेटिव्ह आपल्याला फेक नरेटिव्ह आहे ते पुसण्याचं. नरेटिव्ह मध्ये दोन गोष्टी आहेत, आपल्या एक पॉझिटिव्ह गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आपल्या विरोधकांसाठी फेक नरेटिव्ह तयार करणं. सगळ्यात अवघड असतं की पॉझिटिव्ह नरेटिव्ह हे कॅम्पेनिंग मध्ये खूप इझिली जातं, कारण त्याला दोन बाजू नसतात. पण फेक नरेटिव्हचं असं असतं की आधीचा झालेला समज पोचण्यासाठी म्हणून कॅम्पेन करणाऱ्यांची आणि प्रत्येक राजकीय पक्षाची तिथे फार मोठा कस लागतो, कारण एखादी गोष्ट लोकांच्या मनावरती बिंबवलेली आहे ती पुसणं कठीण आहे. पण यामध्ये विचार केला तर या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 4 महिन्यामध्ये महायुतीला यश खूप आलं की त्यांनी संविधानाचं नरेटिव्ह पुसलं. त्याच वेळेस महाविकास आघाडी काय करत होती, म्हणजे इंडियाची नंतर आता महाराष्ट्र महाविकास आघाडी, तर तेव्हा ती काय करत होती हाच प्रश्न होता. ज्यावेळेस लोकसभेचं एवढं मोठं यश मिळालं इंडिया आघाडीला, हे सगळे महाविकास आघाडी म्हणून त्या यशामध्ये सुस्तवले म्हणा किंवा त्याच्यामध्ये त्या आनंदात ते रमले त्या स्वप्नात की आता आपल्यासाठी झोप आहे. ते जेव्हा स्वप्नात म्हणजे रंगत होते त्यावेळेस इकडे गोष्टी अशा होत होत्या की प्रत्येक गावागावामध्ये अनुसूचित जमातीसाठीचा महायुती स्वतः मेळावे घेत होती. जे मेळावे खूप मोठ्या प्रमाणावर झाले, पण तिथे कुठेही हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही. कारण परत एकदा तोच प्रॉब्लेम येतो की मॅनेजमेंट पॉलिटिक्स हे महायुतीच्या लक्षात आलं आणि त्याचा 100% फायदा त्यांनी केला, जो की 12 पासून मोदीजींनी केला होता, की तो आता त्यांनी पुढे नेलाय. पण याच्यामध्ये असं झालं होतं की एकीकडे महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा मुख्यमंत्री पदापासूनचा झालेला वाद होता. दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की राऊत आणि नाना पटोलेंची आपापसात भांडणं, तीही मीडियावरती मीटिंगमध्ये ती ओपनली भांडणं होणं होतं. त्याचबरोबर धुळे लोकसभेची निवडणूक होती, मौलवींचा फतवा होता, ज्या पद्धतीने तिथे मतदान झालं, या सगळ्याचा परिणाम कुठेतरी या आताच्या विधानसभेवर झाला. पण हे जे मुद्दे होते, अगदी मौलवींनी फतवा काढणं, नाना पटोले आणि राऊतांची भांडणं, महाविकास आघाडीमध्ये एकमेकांबरोबर नेत्यांमध्ये एकमत नसणं, हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेतरी महायुती सक्सेस झाली. आणि या महाविकास आघाडीला कुठे आपली आघाडी बिघडतीये हे त्यांच्या लक्षात नाही आलं. तिथे नरेटिव्हने मार खाल्ला की जे महाविकास आघाडीला तिथे थांबवता आलेलं नव्हतं. म्हणजे आपण आपल्याकडे एक मराठी म्हण आहे, बैल गेला आणि झोपा गेला. हो, सेम. आता ते बोलण्याची वेळ आलेली आहे त्यांच्यावर. ती वेळ त्यांच्यावरती आली. ही वेळ कधी आली ऍक्च्युली, ज्या वेळेस वेगवेगळ्या योजना आल्या. परत सांगते, निवडणुकीच्या 15 दिवसामध्ये अख्खं वातावरण बदलत नसतं ना. मतदार आचारसंहितेमध्ये मतदानाच्या आधी 1-2 दिवस वातावरण बदलत नसतं, ते काही प्रमाणात वेगवेगळ्या मुद्द्यांवर असतं. निवडणुकीच्या आधीचे जे 4 महिने 3 महिने असतात तेव्हा खरी गरज असते. त्यावेळेसच खरं तर झोपी गेलेली महाविकास आघाडी होती असं दिसतंय, कारण इतकं लोकसभेनंतर त्यांना ते सावरणं गरजेचं होतं. पण महायुतीला लक्षात आलं की ज्यावेळेस आपण थांबलो तर आपण बघू शकतो की त्यांनी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या, आणि त्या योजना नुसत्या जाहीर नाहीत केल्या तर त्यांचा लाभ त्यांनी जवळजवळ गेला की जो प्रत्येक नागरिकांपर्यंत त्यांना पोहोचवण्यामध्ये यश आलं. त्याचं कारण एकच होतं की त्याच्यामध्ये त्यांना सत्तेत होते, एक फायद्याचं होतं, आणि त्यांना पुन्हा एकदा महायुतीमध्ये मॅनेजमेंट पॉलिटिक्सला यावेळेस खूपच महत्व आहे. मॅनेजमेंट पॉलिटिक्स हा शब्द तुझ्याकडून वारंवार येतोय. आता जसं म्हणलं की लाडकी बहीण योजना आली, 7,500 रुपये अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत. शेतकऱ्यांचं वीज बिल माफीचा विषय आला. हे करत असताना कुठंतरी आपल्याला निवडणुकीत हेच मुद्दे हॅमर करायचे, ह्याच्यावर ते टिकून राहिली महायुती. हो, अगदी आजपर्यंत. आता पण बातम्यांमध्ये आपण बघितलं तर मध्ये जाहिराती याच येतात, आणि खरंच आहे की हे ठरवून ज्या गोष्टी होत्या आणि आता या पुढे कशा चालतील हे बघणं पण आपल्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. कारण एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जाहीर केलेल्या योजना आहेत आणि त्या कशा पुढे जाणार आहेत हे पण महत्वाचं राहणार आहे. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना होती, त्या योजनेचा ऑलरेडी मध्य प्रदेशमध्ये झालेला इम्पॅक्ट होता, पण त्याच वेळेस काँग्रेसने त्याला कुठेतरी काउंटर करणं गरजेचं होतं, पण त्यांच्याकडून काउंटर नव्हता. सुप्रिया सुळेंकडून त्याच्यावरती टीका झाली होती. उलट त्याचं कुठेतरी बुमरँग झालं म्हणून राष्ट्रवादी गटाच्या इतक्या कमी जागा आल्या असं वाटतंय. वास्तविक पाहता तर निवडणुकीचं ऐलान सगळ्यात आधी शरद पवार गटानेच केलं होतं असं दिसतंय. कारण आता जर आठवलं आपण की पक्षप्रवेश जे झाले होते, जे मोठे पक्षप्रवेश होते, समरजित सिंह घाटगेंचा पक्षप्रवेश, तो एक वातावरण निर्मितीसाठी पवार साहेबांनी केलेला होता, हर्षवर्धन पाटलांचा होता. म्हणजे त्यावेळेसची ही गणित खूप वेगळी होती की चला आम्ही आता तुतारीत गेलो, तो एक विश्वास नेत्यांमध्ये सुद्धा, हो, नेत्यांचाच विश्वास झाला होता की माहित नाही आता तुतारीकडे आम्ही गेलो तर निवडून येतो, साहेबांकडे आम्ही गेलो तर निवडून येतो, ही मानसिकता झाली होती.
पण मग परत याच्यामध्ये असं होतं की निवडणुकीचं एलान तुम्ही ठरवलं, पण तुम्हाला निवडणुकीचा अजेंडाच ठरवता नाही आला. आणि सगळ्यात मोठी खरीच गोष्ट आहे की महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स्वतःच्या निवडणुकीचा अजेंडा ठरवता नाही आला आणि प्रमुख जे काही विरोधक म्हणून त्यांनी ज्या भूमिका पार पाडायला पाहिजे होत्या त्या पाडल्या गेल्या नाहीत. आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं एकमत नाहीये हे वारंवार प्रत्येक दिवसाला मीडियामधून त्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता होती ती नागरिकांमध्ये आली नाही. पण ते म्हणू शकतो की विश्वासार्हता पुढे आली नाही. मात्र आपण नरेटिव्हचा जर विचार करायला गेला, मला आठवतंय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली पत्रकार परिषद होते. त्यांनी धुळ्यातल्या मालेगावचं विशेष करून उदाहरण दिलं आणि इथे एक शब्द आला, ओढ जिहाद. आणि नंतर आता मतांचं धर्मयुद्ध. याकडे कसं पाहते? खरं तर हा वोट जिहादचा जो विषय होता, जे धुळ्याचा मालेगावचा विषय झाला होता, त्यावेळेस ते खूप क्लिअर होतं. लोकांना ट्रान्सपरन्सी आवडते आणि लोकांपर्यंत परत एकदा सांगते की फेक नरेटिव्ह जेव्हा लोकांपर्यंत जातं आणि सिद्ध करायची वेळ येते ना, तेव्हा तिथे तुम्हाला ती ट्रान्सपरन्सी दाखवणं गरजेचं असतं. आणि महायुतीकडे किंवा देवेंद्र फडणवीसांकडे योगायोगाने म्हणण्यापेक्षा एक ते जे दिसलं त्यांच्याकडे उदाहरण दाखवलं. शेवटी एक म्हण आहे आपल्याकडे, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. लोकांना हेच हवंय, माझ्या फायद्याचं कोण आहे. त्यामध्ये असं झालं होतं की त्यांनी व्यवस्थित पद्धतीने लोकांपर्यंत सांगितलं गेलं, लोकांपर्यंत याचं प्रबोधन होत गेलं. आता सुरुवात कोणी केली हा प्रश्न तिथे येतो. लोकसभेला जर ही वोट जिहादची जर सुरुवात झालीये किंवा जे काही धुळ्याच्या इलेक्शन मधून आपल्याला जे काही दिसलं होतं, त्याच्यानंतर आता लोक म्हणायला तयार होते की परत हे नको व्हायला. कारण त्यावेळेसचे व्हिज्युअल्स जर बघितले की जे आतापर्यंत आपल्याला कुठेही रील्स पाहिले किंवा ते येतात की ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाची मुलं गाड्यांवर जात होती किंवा काय, कदाचित त्यावेळेस झालं नसतं धुळ्यात तर कदाचित हे इतकं पण चाललं नसतं. एक हे तर सेफ आहे. बरोबर. त्यामुळे त्याचा फरक होताच, त्याचा परिणाम होणार. पण तो नरेटिव्ह आहे, ठीक आहे, नेत्यांनी उच्चारलं, पण ते शेवटपर्यंत रिफ्लेक्ट होणं गरजेचं होतं. ते मॅनेजमेंट कसं झालं असं वाटतं तुला? ते मॅनेजमेंट होण्यासाठी यावेळेस महायुतीचं ज्या पद्धतीचं प्लॅनिंग होतं ते खूप मायक्रो प्लॅनिंग होतं. वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढत होते. म्हणजे मी जिथे जिथे माझे क्लायंट्स होते तिथे मी बघेल की तिथं महायुतीचे जिथे क्लायंट्स आहेत, जिथे त्या उमेदवारांनी आमच्यासारख्या टीम लावलेल्या आहेत, त्याचबरोबर तिथे महायुतीच्या वेगळ्या टीम पण काम करत होत्या. प्रत्येक बूथवर काम केलेले, म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण जिथे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीतल्या उमेदवारांबरोबर काम करतोय तिथे हे दिसत होतं की ते एक वेगळ्याच स्वतःच एका वेगळ्या विश्वात आहे, की त्यांना ही गोष्ट कळत नाहीये की आपण इथे इथं जाणं गरजेचं आहे. म्हणजे मी उदाहरणार्थ असं देईल की जिथे एखादा विशिष्ट समाज आहे तर त्या समाजासाठी लागणाऱ्या गोष्टी, त्या समाजाच्या मतांचे विभाजन होऊ नये किंवा ते मतं आपल्यासाठी येणं, याचं बारीक मायक्रो प्लॅनिंग हे महायुतीकडून झालं. विशेषतः करून याच्यामध्ये संघाने खूप मोठी महायुतीला साथ दिलेली आहे, हे ऍक्सेप्ट करावं लागेल. कारण इथं काम जे ग्राउंडचं काम होतं ते त्यांनीच केलेलं आहे. त्याच्यामुळे हा फायदा त्यांना झाला की वोट त्यांना मिळालं. मायक्रो प्लॅनिंग हेच या विधानसभेच्या यशाचं गमक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही की फॅक्टर ठरली असं म्हणते? ऑफकोर्स ही लाडकी बहीण योजना की फॅक्टर का ठरली याचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे, प्रत्येक जर तुम्ही महायुतीची जाहिरात बघितली किंवा प्रत्येक भाषणातले मुद्दे होते की जर हे तिघे आले तर आपली लाडकी बहीण योजना राहणार आहे, महायुती सरकार आलं तर, नाही आलं तर ही बंद पडणार आहे. या भीतीने कुठेतरी लाडक्या बहीण योजनेसाठी म्हणून पण मतदान दिलं गेले हे नाकारता नाही आलं. ते बिंबवण्यात 100% सक्सेस भेटलेला आहे सगळ्या बाजूनी. आज आपण जाहिरातीच्या बाबतीत बघितलं तर त्या सोशल मीडियाच्या जाहिराती आहेत, गुगल ऍड्स आहेत, टीव्हीच्या ऍड्स आहेत. या सगळ्या ऍड मध्ये प्रभावीपणे सगळ्यात महत्वाची जर कुठली योजना होती तर ती म्हणजे लाडकी बहीण योजना, आणि दुसरी होती ती म्हणजे शेतकऱ्यांना लाईट बिल माफ करण्याचा विषय. या दोन गोष्टींना इतकं त्यांनी बंबार्डिंग केलं की यापेक्षा महत्वाचं कोणाला काहीच वाटलं नाही. आता म्हणजे मी महाविकास आघाडीची एकही जाहिरात ऐकली नाही की जी अशी होती की आम्ही 3,000 रुपये देऊ. आपल्याला माहितीये त्यांचा आपण जाहीरनामा पाहिला म्हणून, पण महाविकास आघाडीला ते नाही जमलं. यांनी खूप छान आयडियाज आणि कंटेंट प्रचंड क्रिएटिव्ह होते. अजून की लोकसभेला महाविकास आघाडीतले 3 जे पक्ष आहेत, म्हणजे शरद पवारांचा असेल, उद्धव ठाकरेंचा आणि काँग्रेस, ह्यांचं एकमेकाची मतं शेअर झाली. ती कुठेतरी महायुतीत झाली नव्हती असं दिसून आलं. मात्र आत्ताच्या फॅक्टरमध्ये ती एकामेकाला ट्रान्सफर झाली आहेत असं दिसतंय.
हो 100% दिसतंय. आता उलट असं मर्ज झाले. मला असं वाटतंय की सगळ्यात पहिल्यांदा लोकांना लोकसभेच्या आधी हे नुकतं सगळं झालेलं होतं. कोर्टमधल्या त्यांच्या केसेस चालू होत्या, खूप जास्त एलिगेशन्स होते आणि पुन्हा तिथं होतं की इंडिया अलायन्स जे होतं ते मोदींच्या अगेन्स्ट होतं. त्यांना दुसरा विषय महायुती हाच नव्हता की मोदींना एक ऑप्शन किंवा मोदींच्या अगेन्स्ट म्हणून त्यांनी जे काही कॅम्पेन केलेले होते ते केलेले होते. आणि दुसरीकडे असं होतं की आज लोकांच्यात खूप कन्फ्युजन होतं जेव्हा लोकसभा होती. म्हणजे आम्ही जेव्हा प्रचारासाठी काम करत होतो तेव्हा आम्हाला सुद्धा एक वेगवेगळ्या पक्षांमध्ये हा प्रश्न पडत होता की ह्या गोष्टींसाठी, कारण तो शेवटी देशाची निवडणूक होती आणि त्याच्यामध्ये एक मतदारसंघ म्हणजे त्याच्यामध्ये येणारी 6 विधानसभा आहेत. तर तेव्हा इतकं मोठा प्रॉब्लेम होता की काही काही ठिकाणी सगळे विरोधात एकमेकांच्या लढलेले. बेसिकली हा प्रॉब्लेम होता. ग्राउंडला अनेक वेळा हे लढलेले. पण यांना एकत्र दाखवणं हा इतकी मोठी सचोटी होती की अशक्यच. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ते दाखवणं येत नव्हतं. त्यावेळेस लोकांचा असा प्रश्न होता, लोक एकत्र राहू कसे शकतात. पण ज्यावेळेस हे फेक नरेटिव्ह होते ते फेक नरेटिव्ह दाखवता आले आणि यांच्या ज्या काही वेगवेगळ्या कंपन्या होत्या, यांचं मीडिया प्लॅनिंग होतं महायुतीचं, की त्यांनी हे दाखवलं की आम्ही एकमेकांबरोबर आहोत आणि त्याचा फायदा हा आत्ताच्या विधानसभेला झाला. कधीही हे लोक एक एक जण आले नाहीत महायुतीतले. महायुतीतल्या एकही मेन 3 नेते आहेत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, यांची भांडणं लोकांसमोर नाहीत आली. या लोकांचे आपापसातले मतभेद असतील कदाचित किंवा नसतीलही, ते कधीही समोर नाही आले. या सगळ्यांनी कायम आम्ही एक आहोत हे लोकांपर्यंत दाखवलं आणि या तिघांना एकत्र ठेवण्यासाठी पुन्हा 2 गोष्टी महत्वाच्या ठरल्या. एक लाडकी बहीण योजना आणि दुसरी आहे ती म्हणजे ती वीज माफीची, लाईट बिल माफीची. त्यामुळे ह्या 2 गोष्टींमुळे हे 2-3 लोक एकत्र आहेत हे लोकांपर्यंत. कॅम्पेन एकच होते. एक्झॅक्टली. म्हणजे एकाच जरी मुख्यमंत्री लाडकी योजना असेल तरी सुद्धा अजित पवार आणि भाजप, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप, या 2 गोष्टी घेऊन तिथे जात होते. आता जर लोकसभेचा विचार केला, आता जर आपण बघितलं तर अजितदादांचा आकडा सुद्धा खूप वाढला विधानसभेला की भारी, म्हणजे असंच म्हणतो अरे भारी हा पण आकडा. जसा भाजपचा वाढला तसा अजित पवारांचा भारी आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेचा पण भारी आहे. पण हेच अजित पवारांचा आकडा हा लोकसभेच्या वेळेस वेगळा होता. म्हणजे त्यावेळेस हे क्लिअर होतं की महायुती म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रानं स्वीकारलेलं नाही. दुसरा एक फॅक्टर आहे जो लोकसभेला चालला मराठवाड्यामध्ये, तर अक्षरशः महायुतीच्या चिंधड्या उडाल्या असं म्हणता येईल, जो म्हणजे मनोज जरांगे यांचा फॅक्टर मराठा आंदोलनाला घेऊन. तो फॅक्टर ह्या निवडणुकीत कुठेतरी गायब झाला होता असं वाटतंय. 100% गायब झाला. कारण त्याचा काहीच परिणाम नाही झाला हे आपल्याला आता दिसतंय की अगदी त्यांच्या जवळची असलेली राजेश टोपेंची जागा सुद्धा पडली की तेव्हा आपण अनेक गोष्टींच्या चर्चा ऐकत होत्या. सूत्रांची माहिती म्हणून अनेक बातम्या आपण त्या दोघांच्या एकत्र असण्याच्या वगैरे रिलेट केलेल्या ऐकलेल्या पण होत्या. मनोज जरांगेंचा विषय हा येतो की मी निवडणूक लढणार, मी निवडणूक लढवणार नाही, मी फॉर्म काढणार, मी फॉर्म भरणार, मी पाठिंबा देणार, मी पाठिंबा काढणार. या सगळ्यामध्ये मनोज जरांगेंनी मराठा समाजाला किती कन्सिडर केलं हा एक मेन मुद्दा येतो की कुठेतरी मराठा समाजाला कन्सिडर न करता ते त्या क्षणी मीडिया समोर जात होते आणि ते मतं बदलत होते. यामुळे एक मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दुसरं झालं ते म्हणजे मौलवींना घेऊन बसणं, जिथे तुम्ही मराठा समाजातल्या नेत्यांना किंवा मराठा समाजातले जे काही समाजासाठी काम करतात त्यांना एकत्र घेऊन नाही बसत आहे, पण तुम्ही मौलवी, जलील यांच्यासारख्यांबरोबर चर्चा करताय आणि आम्हाला विचारात घेत नाही. इथं कुठंतरी या गोष्टींमुळे मराठा समाजानं जरांगेंची साथ सोडली. आता साथ होती का, तर एवढ्या मोठ्या सभा होत होत्या, इतका गर्दी होती, इतका जनसमुदाय होता, अगदी दसऱ्याचा मेळावा हायेस्ट होता. तर तेवढ्या सगळ्या लोकांना जो एक इन्सिक्युरिटी फील झाली ते म्हणजे हे डिसिजन, हे मौलवी आणि या सगळ्यांना जलील यांच्यासारख्या लोकांना भेटणं हे त्यांच्या स्वतःच्या चुकीचं झालं. आणि दुसरी गोष्ट, मी समाजापेक्षा त्यांचं कुठेतरी बोलण्यातून कायमस्वरूपी बघायचं की जे मुद्दे येत होते ते लोकांना पण प्रश्न पडत होते. त्याचं सोशल मीडियावरती, ट्विटरवरती अनेक लोक त्या गोष्टी घेऊन ट्रान्सपरन्सी निर्माण करत होते. ते म्हणजे त्यांचा मुद्दा होता की मी निवडणूक लढवणार नाही. म्हणजे प्रश्न राहिला बाजूला आणि निवडणूक लढवायला लागली. आणि यातला एक चौथा मुद्दा असा होता, ज्यावेळेस मराठा समाज आपल्या बरोबर नाहीये हे महायुतीला कुठेतरी भीतीत ठेवलेलं होतं ह्या जरांगेंच्या विषयामुळे, तेव्हा त्यांनी सगळ्यात जास्त निवडणुकीच्या आधी म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधी सगळ्या समाजांच्या त्यांच्या 250+ प्रत्येक मतदारसंघामध्ये बैठका झाल्या होत्या, छोट्या छोट्या झाल्या होत्या. आणि ते पर्सनली महायुतीचे सगळे मेन 3ही नेते स्वतःच्या
पक्षाच्या मतदारसंघामध्ये त्यांनी त्याच्याकडे विशेष करून लक्ष दिलं. हा एक खूप मोठा फॅक्टर आहे की जिथे ओबीसी समाज, अनुसूचित जाती जमाती असतील यांच्या सगळ्यांच्या झालेल्या बैठका. मग मला आता प्रश्न पडतो, मोठमोठे कार्यालय घेऊन झालेल्या बैठका होत्या, पण या बैठकांकडे महाविकास आघाडीने कसं दुर्लक्ष केलं? म्हणजे ग्राउंडची सिस्टीमच नव्हती हे इथून दिसतंय. महाविकास आघाडी तेव्हा खरंच झोपलेली होती, एकालाही माहित नव्हतं का? हा एक प्रश्न आहे. आणि हा कुठेतरी मराठा समाज साथ देणार नाही म्हणून कुठेतरी महायुतीनं ओबीसी आणि अनुसूचित इतर जाती जमातींना सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि कुठेतरी जर मनोज जरांगे, जे मला वाटतं ते मी बोलू, या पद्धतीने कुठेतरी स्वतःलाच ते अडचणीत आणत गेले. आता ठीक आहे, हे राजकीय झालं, काय झालं काय नाही झालं त्या गोष्टी ओके, सगळं झालंय, निकाल लागलाय, आता मुख्यमंत्री होतील. आता महत्त्वाच्या पार्टकडे, म्हणजे जे खास तुझ्यासाठी बोलण्याचं ते कारण म्हणजे इलेक्शन मॅनेजमेंट हा शब्द आहे. आता कार्यकर्ते पण करतात, पण काही कॉर्पोरेट कंपन्या आता ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. एक विशेष बाब काय वाटतं तुला ह्या निवडणुकीतली, की अशा पद्धतीने इलेक्शन मॅनेजमेंट असलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा लोकांना इलेक्शन मॅनेजमेंट म्हणजे आपल्याकडे असं वाटतं की पैसे वाटणं किंवा ते मॅनेज काहीतरी करणं, ईव्हीएम वगैरे असं असतं, पण ते तसं नसतं. इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये आपला जो काही उमेदवार आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचं ग्राउंडची गरज काय आहे त्याची स्ट्रॅटेजी प्लॅन करणं, त्याचं मीडियामधलं परसेप्शन काय आहे ते करणं, त्यांना लोकांना जोडण्यासाठी, त्यांना व्यक्त होण्यासाठी, कुठेतरी त्यांच्या ते कनेक्टिव्हिटी येण्यासाठी सोशल साईट्स असणं. अशा एक 3-4 पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये इलेक्शन मॅनेजमेंट केलं जातं. आता इलेक्शन मॅनेजमेंटचा उपयोग जर बघितलं तर तो 100% होतोय. सगळे नेते मंडळी आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशिवाय तर आम्ही पण कोणतं कॅम्पेन करू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे की कुठल्या गोष्टी कुठं महत्वाच्या आहेत किंवा आमचे सोर्सेस ते असतात. पण प्लॅनिंग करणं हे त्रयस्थपणे, जेव्हा एखादी कोणतीही इलेक्शन मॅनेजमेंट बघणारी कंपनी जेव्हा त्रयस्थपणे अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन करते आणि प्लॅनिंग देते, कारण त्यांना सगळ्यांना माहीत असतं की एक अचूक जे निरीक्षण आहेत त्यांना कुठेतरी आपल्याला अंडरलाईन करायचंय आणि त्याच्यावरतीच एक 5 मुद्द्यांवरती काम करायचं. म्हणजे मला जर म्हटलं तर आम्ही तर एकच ठरवतो, एक 5 निगेटिव्ह मुद्दे आणि एक 5 पॉझिटिव्ह मुद्दे आहेत. त्या 5 निगेटिव्ह आणि 5 पॉझिटिव्ह मुद्द्यांवरतीच इलेक्शन ही महिनाभरात होते. त्याच्या आधी आमची जी तयारी असते ती म्हणजे अशी असते की म्हणजे आमच्याकडे असं नाहीये की फक्त इलेक्शन आलं आणि मग काम. आम्ही 5 वर्षामध्येच आम्ही तयारी करतो. आणि आम्हाला आता अनुभव आहे की जेव्हा आम्ही 19ला ज्यांच्यासाठी काम केलं होतं त्यांचीच रिपीट तिकीट झालेली आहेत आणि अनेक वेगळे अनुभव येतात. आणि त्याच्यामध्ये असं होतं की तुमचं ग्राउंड प्लॅनिंग किती आहे त्याच्यावरती त्या उमेदवाराला त्याचं सक्सेस मिळतं. त्यामुळं विदाऊट कार्यकर्ता आणि विदाऊट कोणतीही कॅम्पेनिंग निवडणूक लढणं आणि जिंकणं आता अशक्य झालेलं आहे. कारण 12 नंतर देशाचा ट्रेंडच चेंज झालाय की तुम्हाला जितकं ट्रेडिशनल पॉलिटिक्स हवं तितकं मॅनेजमेंट पॉलिटिक्सची जोड लागतीये, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मॅनेजमेंट पॉलिटिक्समध्ये एक शब्द किंवा एक रंग आपण जास्त पाहिला अजितदादांसोबत जो होता तो पिंक. हो, खरंच असं वाटतं का त्या पिंकनं काही फरक पडलाय? आता पिंक मुळात म्हणजे आता मी कॅम्पेनर म्हणून मी स्वतः प्रश्न मला पडतोय की पिंक कलर का घेतला. त्याला अनेक उत्तरं. कुठलंही कॅम्पेनिंग करत असताना एक महत्वाची गोष्ट असते, आपण का करतोय, कशासाठी करतोय. ज्या 5WH म्हणजे आपल्याला एक नॉर्मल गोष्ट आहे की 5WH ची आपल्याला आन्सर मिळाल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्या मनात उतरत नाही. म्हणजे डोक्यात जाणं तर नंतरची गोष्ट असते. पण मला पहिल्यापासून वैयक्तिक प्रश्न पडला, पिंक का घेतला. कारण पिंक हा मला नाही वाटत राजकारणातला कलर आहे किंवा तो का असू शकतो ते. पण तो काही मला वाटत नाही की तो फक्त दादांचे किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे काही पिंक घातलं ते त्याच्या मागची कॉन्सेप्ट कळली नाही. विदाऊट कॉन्सेप्ट असं कुठलीच गोष्ट केली जात नाही. आणि असं जर असेल की त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यासाठी म्हणून बायकांना रिप्रेझेंट करणारा पिंक कलर आहे असं वाटत असेल, अजून त्याच्यावर त्यांनी काही क्लिअर काही पिंक का होतं हे नाही केलं. पण जर तसं असेल की बायकांना प्रेझेंट करणारा असणारा, पण मला असं वाटतं कुठल्याही बाईला जास्त पिंक कलर आवडत नाही. बायकांच्या आवडणाऱ्या कलरमध्ये जर कधीही एक रॅन्डमली जरी एखादं रस्त्याने जरी वॉक केले तरी कळेल की बायकांच्या रॅन्डम कलरमध्ये ब्लॅक येऊ शकतो, तो पिंक येऊ शकत नाही. पण या पिंकचं काय झालं माहित नाहीये. पण अजितदादांवरती विश्वास ठेवला हा म्हणजे ओरिजिनल अजितदादा दिसले शेवटच्या निवडणुकीच्या काळामध्ये दिसले, पण अजितदादांच्यात खूप बदल झालेले आहेत.
पण अजितदादांवरती विश्वास ठेवून अजितदादांना खूप चांगलं मतं जी आहेत त्यांच्या प्रत्येक राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद सायली. म्हणजे निवांत झाली तू पण आता लगेच इलेक्शन्स आहेत. हा व्हिडिओ तुम्ही आमच्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर आम्हाला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी द इरसालला नक्की फॉलो करा.